नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण चालू घडामोडीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणतो आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षाभिमुख असतात। त्यासाठी सर्वांनी आपल्या या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात साथ देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून आपण परीक्षाच्या संदर्भामध्ये जे काय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असं जे काय मटेरियल आहे हे मटेरियल आपण अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो। तर आता हा पहिला जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा। संयुक्त राष्ट्र महासभेचे 80वे अधिवेशन 2025 मध्ये कोणत्या शहरात होणार आहे असं म्हटलंय। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटना ही जी आहे या संघटनेचे एकूण किती अंग आहेत ते मला कमेंट करून सांगा। आणि संयुक्त राष्ट्र संघटना ही दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली संघटना होती आणि जी संघटना संरक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं काम करताना तुम्हाला दिसून येईल। जी संघटना 1945 लाच तिचा उदय झालेला होता, 1945 ला। ओके, अशा पद्धतीची ती संघटना आहे आणि या प्रश्नाचं जे काय उत्तर असणार आहे ते डेफिनेटली काय असणार आहे, न्यूयॉर्क असणार आहे, कारण हेच या संस्थेचं हेडक्वार्टर आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार आहे। ओके, अशा पद्धतीने हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा। ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या प्रश्नामध्ये ऑस्ट्रेलियाने 2025 मध्ये पॅलेस्टाईन नावाचा हा जो देश आहे या पॅलेस्टाईनला काय म्हणून मान्यता दिली किंवा आता 2025 मध्ये दिली आहे असं ते म्हणत आहे। तर काय म्हणून मान्यता दिली, तर पॅलेस्टाईन हे जे आहे हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे या पद्धतीची किंवा या प्रकाराची मान्यता या राष्ट्राने दिलेली आहे। आणि संयुक्त राष्ट्राचं जे काय आमसभा आहे, आता त्या आमसभेच्या अधिवेशनामध्ये या मान्यतेविषयी मोठ्या प्रमाणावरती चर्चा होणार आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला कळेल की हा जो देश आहे हा देश पूर्णपणे स्वतंत्र आहे। या संदर्भामध्ये ऑस्ट्रेलिया काय करेल, तर आपला जो काय आवाज आहे तो उठवण्याचा प्रयत्न करेल, आपलं जे काय मत आहे हे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी याची थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो। आता त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात। ओके, हे जे प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते, म्हणून या प्रश्नांचा आपण चांगला सराव केला पाहिजे। आता त्यानंतर काय म्हटलंय बघा, विभाजन विभीषिका स्मृती दिन हा जो आहे हा स्मृती दिन भारतात प्रथम कधी साजरा केला गेला ते विचारलं आहे। प्रथम, सर्वात प्रथम म्हणजे कधी साजरा केला, कधीपासून आपण साजरा करतो, तर विद्यार्थी मित्रांनो 2021 पासून साजरा करत होते आणि ती तारीख काय आहे, तर 14 ऑगस्ट ही आहे मित्रांनो। आता 14 ऑगस्टच का, अगोदर हा स्मृती दिन म्हणजे काय हे एकदा क्लिअर करा। विभाजन, आता विभाजन कुणाचं झालं, तर विभाजन हा जो आपला भारत देश आहे या भारतामधून किंवा आपल्या देशामधून कोणता देश वेगळा झालाय, तर पाकिस्तान वेगळा झाला होता। कोणता देश वेगळा झाला होता, पाकिस्तान वेगळा झाला होता। आणि पाकिस्तान कधी वेगळा झाला, स्वातंत्र्य कधी मिळालं पाकिस्तानला, तर 14 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं, 14 ऑगस्ट 1947 मित्रांनो। आणि लक्षात ठेवा की पाकिस्तान हे जे राष्ट्र आहे हे जेव्हा स्वातंत्र्य झालं, जेव्हा वेगळं झालं, तेव्हा लोकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास झाला त्या गोष्टीचा, कारण बॉर्डरच्या अलीकडे ज्यांची शेती आहे, ज्यांची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे घरं आहेत, हे सगळं सोडून पलीकडच्या बॉर्डर मध्ये जावं लागलं किंवा तिकडचे लोक आपल्या बॉर्डर मध्ये आले। असा हा प्रकार या ठिकाणी होताना तुमच्या निदर्शनास आलेला असेल किंवा वाचनात आला असेल, मुळात म्हणजे तर आलं लक्षात। तर हा जो प्रकार आहे हा प्रकार इथं आपल्याला निदर्शनास येतो मित्रांनो। त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न वाचूयात। जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2025 हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार जिंकणारी बँक कोणती आहे असं विचारलंय त्यांनी। कोणत्या देशाची ती बँक आहे, मी बँक पण सांगतो, याच्यावरती आपण मागे पण बोललो होतो। SBI नावाची ही बँक आहे,
स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ही जी बँक आहे ही विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त ग्राहक असलेली बँक ठरली आहे. आणि ही जी बँक आहे ही कोणत्या देशाची आहे असं विचारलंय, तर ते सर्वांना माहिती आहे उत्तर. तर कोणत्या देशाची आहे ती बँक? भारताची आहे. त्यानंतर बघा, भारतीय लष्करातील अग्निवीर सैनिकांसाठी, कोणत्या अग्निवीर सैनिकांसाठी 10% आरक्षण, किती टक्के आरक्षण? 10% आरक्षण इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्या राज्याने जाहीर केलं आहे? आता नुकतंच हा प्रश्न आपल्यासाठी किती महत्वाचा आहे बघा, की अग्निवीरची परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्यांच्या सर्व्हिस नंतर त्यांना काय केलं जाणार आहे, तर इतर नोकऱ्यांमध्ये तुम्हाला 10% आरक्षण दिलं जाणार आहे. परंतु हे कोणत्या राज्यात दिलं जाणार आहे? तर हे दिलं जाणार आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये दिलं जाणार आहे. उत्तराखंड राज्य सरकारने हा निर्णय घेतला. आता तुम्ही काय करायचं, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड आणि पंजाब यांच्या राजधान्या मला काय करा, कमेंट करून सांगा. ठीक आहे, ओके. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, डॉक्टर वेस पेस कोणत्या खेळाशी प्रसिद्ध होते किंवा संबंधित आहेत? तर ते हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते? हॉकी. आणि विद्यार्थी मित्रांनो यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं आणि यांना पार्किन्सन्स नावाचा आजार झाला बघा. कोणता आजार झाला? पार्किन्सन्स या आजाराने ते ग्रस्त झाले. पार्किन्सन्स, ओके, या आजाराने ग्रस्त झाले. हा जो आजार आहे हा मेंदूच्या संदर्भातला आजार आहे आणि जे काय न्यूरॉन्स असतात ते न्यूरॉन्स कमी होतात, त्या न्यूरॉन सेल कमी होतात आणि मग थोडं लक्षात वगैरे राहत नाही, खूप थकवा वगैरे जाणवतो, झोप लागत नसते. अशा प्रकारचे या रोगाचे काय आहेत, सिम्पटम्स आहेत. ओके, असा हा प्रकार आहे. हे चांगले खेळाडू होते. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कधी साजरा केला जातो असं म्हटलंय, तर तो कधी साजरा केला जातो? तर 17 जुलै म्हणजे आजच्याच तारखेला काय केला जातो, हा साजरा केला जातो. 17 जुलै ही तारीख आहे, लक्षात राहू द्या. मग मला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा की जागतिक किंवा मग त्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय, हे या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली ते सांगा. याची स्थापना कधी झाली आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, ओके. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघूया. बघा, नम्रता बत्रा यांनी 2025च्या वर्ल्ड गेम्स मध्ये, कोणत्या गेम्स मध्ये? वर्ल्ड गेम्स मध्ये कोणत्या प्रकारच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेलं आहे? तर ती जी स्पर्धा आहे मित्रांनो ती वुशू नावाची ही स्पर्धा आहे आणि जी चीन मध्ये झालेली स्पर्धा आहे. आणि ही चीन मार्शल आर्ट्सचा तो पार्ट आहे. मार्शल आर्ट्स कराटेच्या संदर्भामधला तो खेळ असतो आणि त्या खेळामध्ये ही जी महिला आहे या महिलेने रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलेलं आहे? रौप्य पदक जिंकलेलं आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. प्रश्न खूप सोपे असतात आणि आपला जो काय व्हिडिओ आहे किंवा आपलं जे काय लेक्चर आहे हे काय फार मोठं नसतं. त्यासाठी आवर्जून तुम्ही आम्हाला साथ द्या. आपलं हे जे चॅनल आहे हे ग्रो करण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही स्वतः समजून सांगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन कंटेंट अवेलेबल करून देण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.